ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। मुंबई राज्यातील काही शैक्षणिक संस्थांना कथितपणे बेकायदेशीररित्या अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा आरोप करत टीडीएफ मुंबईने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। टीडीएफ मुंबईचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही शैक्षणिक संस्थांनी कथितरित्या नियमांचे उल्लंघन करून अल्पसंख्याक दर्जा मिळवला आहे, त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे। या संदर्भात 22 मे 2025 रोजी पुराव्यासह तक्रार सादर केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे निर्देश दिल्याचा दावा त्यांनी केला आहे। माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करूनही अपेक्षित माहिती मिळाली नसल्याचा आरोप केला आहे। काही अधिकाऱ्यांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। तसेच जानेवारी 2026 मध्ये काही शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मंजूर करण्यात आल्याचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। मंत्रालयातून 20 संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र विकण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे। शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये करोडो रुपयांची कमाई करण्यासाठी संस्था चालक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करतात। अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून शिक्षक व कर्मचारी पदावरील नियुक्तीमध्ये लाखो रुपये खाल्ले जातात। त्यामुळे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार 2013 पासून सतत सुरू आहे। अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र विकणारी टोळी मंत्रालयात असल्याने दलालांची टोळी कार्यरत आहे, याची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात आलेली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।